की यांनी मला इथं 4 तास का थांबवून ठेवलं, तर जो मला अटक करण्यासाठी अधिकृतपणे जो कागदावर जो दाखवलेला अधिकारी आहे तो आहे दत्तात्रय दराडे, पोलीस निरीक्षक तो होता दहिवडीचा, अजूनही आहे, असेल कदाचित दहिवडीचा. तर तो मला अटक करण्यासाठी आलेला होता, परंतु प्रत्यक्षात तो इथं नव्हता, 4 तास इथं नव्हताच. आणि मी वारंवार चिडायचो की तुम्ही मला थांबवून का ठेवलं, तुम्ही मला इथं विक्रोळी पोलीस स्टेशनला न्या, किंवा तुम्ही जर तिकडं अरेस्ट मला केली असेल तर तिकडे घेऊन चला. तर ते म्हणायचे नाही, आम्ही इथले पोलीस आहोत. तर ते जे पोलीस आहेत दहिवडीचे आलेत ते विक्रोळी पोलीस स्टेशन मध्ये आहेत आणि ते इथं येतील तुम्हाला न्यायला थोड्या वेळात. आणि म्हणून मला यांनी 4 तास बेकायदेशीरपणे इथं थांबवून ठेवलं होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो 11 वाजता मला त्यांनी अरेस्ट केली होती. जे मी तुम्हाला ठिकाण दाखवलं तिथं मला 11 वाजता अरेस्ट केली होती आणि इथं मला त्यांनी वास्तवात जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत मी इथंच होतो. मी त्यानंतर मी जसं वेळ जायला लागला तसं मला वैताग यायला लागला. मी माझं सतत हे बोलायचं की नक्की माझ्यावर कुठला खोटा गुन्हा दाखल केलेला आहे यांनी. ते चिडलो सुद्धा. मी म्हटलं हे बघा, मी तुम्हाला सोडणार नाही. मी बाहेर आल्यानंतर मी तुमचं नाव घेऊन टीका करेन, मी तुमच्या तक्रारी करेन. तुम्ही कायद्यानुसार एखाद्या आरोपीला अरेस्ट केल्यानंतर त्याला लगेच माहिती द्यायची असते की तुम्हाला का अरेस्ट केलं. तुम्ही मला आता 4-5 तास झाले तरी तुम्ही मला माहिती देत नाही, म्हणून मी चिडलो. मग त्याच्यानंतर काय झालं की काही वेळानंतर इथं दत्तात्रय दराडे आले. तर दत्तात्रय दराडे कुठून आले ते मी सांगतो. इथनं गाडी मागे घेतली गेली आणि मला मग गाडीतनं उतरवलं गेलं. दत्तात्रय दराडे सिव्हिल ड्रेसमध्ये तिकडून असे आले, त्या बाजूने, म्हणजे तिकडे विक्रोळी पोलीस स्टेशन आहे तिकडे, त्या बाजूने दत्तात्रय दराडे इकडे असे आले. तिथनं त्यांनी मला माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला असे घेऊन ते इथं आले. एका बाजूला त्यांनी मला घेतलं आणि मग त्यांनी मला तोंडी सांगितलं की तुषारजी, तुमच्यावर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. पहिला आहे वडूज पोलीस स्टेशनमध्ये आणि दुसरा आहे दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये. जो वडूज पोलीस ठाण्यामध्ये तुमच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो शेखर पाटोळे यांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर ते असं बोलल्यानंतर मला हसायला आलं. मी हसलो. त्याच्यानंतर त्यांनी मला दुसरा बी सांगितला. ते बोलले की तुमच्यावर दुसरा गुन्हा दाखल आहे, ते स्वतः जयकुमार गोरे मंत्री यांनी दाखल केलेला आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे खंडणी मागितलेली आहे, असा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. तर मी हे दोन्ही बी हे ऐकल्यानंतर मी हसलो.